नमस्कार. आपण आलो आहोत आज आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह जुन्नर या ठिकाणी. आपण पाहू शकता अतिशय सुंदर अशी इमारत बांधलेली आहे. तसेच विविध सोयी सुविधा देखील मुलींसाठी प्रशासनाने तयार केलेल्या आहेत या ठिकाणी. परंतु मला एकच सांगायचं आहे, ही जी इमारत बांधताना प्रशासनाने थोडासा विचार करायला हवा होता की हे जे वसतिगृह आहे, हे वसतिगृह आणि येथील वसतिगृहातील मुली ज्या शाळेत जात आहे, कॉलेजला जात आहे, त्यांचं कॉलेज आणि वसतिगृहाचं अंतर हे किती लांब आहे आणि त्यांना त्या जाण्या येण्यासाठी काही सोयी सुविधा आहेत किंवा त्यांना जर एकटं जायचं असेल तर त्या कशा जातील, त्यांना काही धोके आहेत का रस्त्याने, याचा विचार करून ह्या इमारतीचा त्यांनी हे करायला लागत होतं, बांधकाम करायला लागत होतं. परंतु असं कुठलाही विचार न करता हे झालेलं आहे. आपण त्याच पाहिलं आहे की पाठीमागे एक असाच घटना घडली होती. एका मुलाने बाहेरच्या मुलाने वसतिगृहातल्या मुलीवर येऊन हल्ला करून कोयत्याने हल्ला केला होता याच ठिकाणी. त्याचं हेच कारण असावं असं मला वाटतंय की वसतिगृह हे एकांटी आहे. जुन्नर शहरापासून जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर हे वसतिगृह आहे. याच्यासाठी प्रशासनाने, माझं असं मत आहे की प्रशासनाने याच्यासाठी एकतर मुलींना गाडीची सोय केली पाहिजे कॉलेजपर्यंत सोडवण्यासाठी. तुम्ही पाहू शकता अतिशय एकदम मोकळा परिसर आहे. इथं कुठलीही वर्दळ नाही, काहीच नाही. इथं कोणीच माणसं नाही, आजूबाजूला घर नाही, काहीच नाही. अशा याच्यातनं मुलींनी ये जा करायची, कॉलेजला जायचं, एकटं यायचं. तसं पाहायला गेलं तर ते धोकेदायकच आहे. याचा कुठेतरी प्रशासनाने विचार केला पाहिजे. यासाठी मला असं वाटते की प्रशासनाने एकतर मुलींना सोडवण्यासाठी एकतर गाडीचे नियोजन करायला पाहिजे. गाडीवर मुली आणून सोडवणे, गाडीवर नेणे, गाडीवरच मुली हॉस्टेलपर्यंत आणून सोडवणे, याचा काहीतरी विचार केला पाहिजे असं माझं मत आहे. तसेच प्रेक्षकांनीही यावर कमेंट करून सांगावे की ही योग्य भूमिका आहे की अयोग्य आहे, किंवा जे वसतिगृहाचे जे बांधकाम केलेलं आहे ते शहरापासून जवळजवळ 1.5-2 किलोमीटर अंतरावर आहे. तर हे चुकीचं आहे की बरोबर आहे, किंवा याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे, याबाबत कमेंट करून सांगा. धन्यवाद.